मित्रांनो, जमीन मोजणी अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात व यासाठी किती खर्च येतो या संदर्भातील माहिती सरकारच्या माध्यमातून जी देण्यात आली आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। भविष्यामध्ये तुम्हाला अतिशय उपयुक्त पडणारी ही माहिती आहे, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेतकरी मित्रांनो, जमीन मोजणी करण्यासाठी जो काही अर्ज करावा लागतो, अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात हे आपल्याला समजून घेणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे। ओळखीच्या पुराव्यामध्ये कोणताही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असावा लागतो। 7 डॉक्युमेंट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रोजगार हमी जॉब कार्ड, निमशासकीय ओळखपत्र किंवा वाहन चालक परवाना या 7 पैकी एक कागद तुमच्याकडे असावा लागतो। आवश्यक कागदपत्रेमध्ये 7/12 उतारा हे कंपल्सरी आहे, तुमच्याकडे पाहिजे। मोजणी करावयाच्या जमिनीचा अंदाजे नकाशा किंवा हद्द निश्चित करावयाची बाजूचा तपशील तुमच्याकडे लागतो। याचबरोबर लगतच्या खरेदीदारांचे नावे व पत्ते लागतात। याचबरोबर सहधारकांची संमतीपत्र या ठिकाणी लागते। जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी imojni.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल। आता आपण समजून घेऊया यासाठी खर्च किती लागतो हे प्रत्येक लाभार्थ्यांनी व्यवस्थित समजून घ्या। सर्वप्रथम जमीन मोजणी ऑनलाईन अर्ज कौटुंबिक वाटणी मोजणीसाठी 200 रुपये। आता यामध्ये खाली सांगण्यात आलेलं आहे, व्यवस्थित समजून घ्या। ग्रामीण भागासाठी किती व शहरी भागासाठी किती। ग्रामीण भागासाठी 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत नियमित मोजणी 2000 रुपये या ठिकाणी लागते। याचबरोबर द्रुतगती मोजणीसाठी 8000 रुपयांचा खर्च या ठिकाणी येतो। आणि शहरी भागासाठी 2 हेक्टर पर्यंत जो मर्यादा आहे, नियमित मोजणी 3000 रुपये लागतो आणि द्रुतगती मोजणीसाठी 12000 रुपये खर्च येतो। अशा पद्धतीने आपण जो काही जमिनीची मोजणीचा खर्च आहे आणि कागदपत्रे आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलं। आता नियमित मोजणी 90 दिवसामध्ये पूर्ण केली जाते आणि द्रुतगती मोजणी जी आहे 30 दिवसामध्ये पूर्ण केली जाते। आता अर्ज करायचे असेल तर imojni.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावरून तुम्हाला अर्ज करता येईल। आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटरवरती जाऊन तुम्ही सहज अर्ज करू शकता। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती किंवा फेसबुकवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।